ती म्हणजे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे। काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी अशा घटनांना कंटाळून संप केला होता, पण आता पुन्हा एकदा ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे। रुग्णाच्या मित्रांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली आहे। जावेद शेख आणि दिबा नाज अन्सारी असं या डॉक्टरचं नाव आहे। डॉक्टरांकडून मारहाणीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा पुन्हा एकदा इशारा दिला आहे आणि डॉक्टर उद्यापासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, पण ओपीडी जी असेल ओपीडी सेवा बंद असेल। त्यामुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांचा संप आता सुरू होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर हा संप जो आहे तो मागे घेण्यात आला होता, पण आता पुन्हा एकदा निवासी डॉक्टरला ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मारहाण करण्यात आली आहे। आणि याच घटनेबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले रिपोर्टर आतिश भोईर आता आपल्यासोबत आहे। आतिश, नेमकी काय घटना घडली आहे? सौरभ, ठाण्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 डॉक्टरांना मारहाण करण्यात आलेली आहे। पुन्हा तसेच हॉस्पिटलमध्ये तोडफोडही सुद्धा करण्यात आलेली आहे। एक तिकडे एकाला तिकडे ऍडमिट करण्यात आलेला होता, तर 4 ते 5 जण त्यांची नातेवाईक आहेत, त्यांनी पूर्ण तोडफोड केलेली आहे आणि 2 डॉक्टरांना मारहाण करण्यात आलेली आहे। आता सौरभ, तिकडे संपूर्ण डॉक्टरांनी संप करण्यात आलेला आहे। फक्त बाह्य रुग्ण आहे ते फक्त चालू आहे। उद्यापासून संपूर्ण हॉस्पिटलचे जे पारिचारिक जे निवासी डॉक्टर आहेत ते संपावरी जाण्याचा इशारा ह्या डॉक्टरांनी दिलेला आहे। सौरभ,